हे बघा भेळ वगैरे घेतले आणि बहुतेक पुढे ना RTO वाली पण थांबलेली आहे आणि तो पण सीन तुम्हाला बघायला भेटणार आहे. 72 लाखाच्या आसपास असेल. चेक रिएक्शन बघा. सो पोचलेलो इथं. यार एवढी गर्दी भरपूर असं ना अजून एवढी खतरनाक गर्दी ना बघा. आणि बहुतेक आपल्याला दर्शन झालं तर होईल, नाही तर आपल्याला दर्शन वगैरे कॅन्सल करायला लागेल. एवढे गर्दी करायचं आहे दर्शन. सो गाईज गाडीची पार्किंग बघा किती लांबवर आहे, हे बघा झूम करून दाखवतो. एवढी खतरनाक पार्किंग आहे बघा, एवढं लांबपर्यंत पार्किंग आहे. आणि आम्ही लावलेली पलीकडच्या साईडला गाडी, कारण की तिथं फक्त टू व्हीलरला पार्किंग आहे आणि इकडं फोर व्हीलरला. जस्ट मंदिराच्या मागे आणि आम्ही असंच निरीक्षण करतोय गर्दी वगैरे किती आहे ते बघतोय. बट आज काय आमचं दर्शन होऊ शकत नाही. हे बघा पूर्ण एवढी खालीपर्यंत गर्दी इकडं बघू शकतो. आणि हे मंदिर पलीकडे पण गर्दी भरपूर बघितलं असेल. एवढी खतरनाक गर्दी आहे ना, आम्हाला टेन्शन आलं की आता एवढ्या गर्दीत आमचं दर्शन कसं होईल. सो आता बघू काहीतरी पर्याय काढतो आणि दर्शन वगैरे करून घेतो. दर्शन तर नाही केलं, आपण नेक्स्ट टाइम येईल तेव्हा आपण नक्की दर्शन करू. बट आता एवढी भयंकर गर्दी होते ना, त्यामुळे आपल्याला दर्शन पण करता आलं नाही. नेक्स्ट टाइम आलो नक्की दर्शन. जरा भूक लागलेली आणि भूक पहिला आपलं नाही बघा भेळ वगैरे घेतले दोघांनी. सो आता पहिलं फिनिश करतो आणि आपला व्लॉग कंटिन्यू करतो आणि घरी गेल्यावर पूर्ण व्लॉग आपण एंड करू. तो बघत राहता. आणि बहुतेक पुढे ना RTO वाली पण थांबलेली आहे आणि तो पण सीन तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो आता चला हे वगैरे फिनिश करतो आणि मग तुम्हाला भेटतो. भरपूर उशीर झालेला आहे. आता पुढे ना आपल्याला पोलिसांबरोबर जरा एक विषय होईल, जरा पुढे कळेलच पुढे गेले तुम्हाला. नाही गावणार, मी गावणारच नाही. आपलं रॉकेट काय कमी पडतं काय, रॉकेट गावणार पण नाही त्यांना. सांगितलं की नंबर प्लेटला ना माग पाय लाव. आता पुढे जाऊन ना आपल्याला पोलिसांचा असा सामना करायला लागणार. गोली घेत म्हणजे काय विषय नाही. कळलं आता पुढे गेल्यावर तुम्हाला. मागाशी इतकं भारी वाचलं ना भाई, मला माहिती नेहमी सारखं आपलं काय राहिलं नाही ना कुठे काय परत नुकसान नाही. ते बघेल डायरेक्ट आंघोळ घालील गाडी. अशी पण पावती पडल्यापेक्षा हे डायरेक्ट आंघोळ घालील. मग सापडणार तर नाही, फक्त नंबरला पाहिला फक्त तू त्यांना गावू शकत नाही. हेल्मेटचं व्हायचं लॉक करत तेच पण नाही दिसणार मला. हो भाई हे बघा एवढी घेऊन असली ताणून आणली पाहिजे. हे बघा डोलत डोलत चाललाय मजा बघा. आता बघ लय जबर डोलत डोलत चाललेला. वारशे झोपतोय गाडी म्हणून. नाही 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 हा किल्ला कुठे आहे नक्की, आपण कुठे आता पण तिथे गाठ का. हा 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 तेच बहुतेक मेन कुठे आहे नक्की, तीच बहुतेक. कारण मेन त्याला शूटिंग नाही काढून देत. सो गाईज ऍडव्हेंचर बघू शकता पूर्ण आत्ता घाटातलं ऍडव्हेंचर. गाडी जाऊ दे 100% जाईल. मर्सिडीज एक ब्रँड आहे तो, ब्रँड आहे तो ब्रँड. रिक्शेचा टायर वही उसको फिर कुत्ता भी नहीं जानेगा.
पूछेगा बने कुत्ता मर्चाळीस 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 आपली गाडी 400 ग्लास फॉर्मॅटिक आहे कमीत कमी 60-72 लाखाच्या आसपास असेल टायर बघ केवढं ट्रकचं टायर बी नाही एवढं आहे मोठे रुंदला मोठेच आहे त्याचं टायर जरा किती एखादी मर्चाळीस सोम्या एखादी बाई पलीकडून जायला लागतंय बहुतेक नेता होता कोणता तरी माग मर्चाळीस होते पुढे कुठले होते काय माहिती ऑडी का काहीतरी होते ट्रॅव्हलर्स ट्रॅव्हलर्स बनायचे तुला चालतंय घेऊ 100% घेऊन टाक नारायणपूर मधून आता डायरेक्ट सासवडला जायला लागलं रॅली चेक अरे गोप्र अडकवलेलं पाहिजे अजून पण एकच लॉकर होता का त्याच्यात कॅमेरामॅन होता का वरला मोठी रॅली असेल ना बहुतेक गाईज मंदिराचं व्ह्यू आहे ना सासवडचं मोठं आहे बरंच मोठं आहे पुढून रोड आहे ना आपल्याला मोठे व्लॉग शूट करावा ना आवाज नाही एमएटीला एमएटीचा आवाज कसा आहे ये ना एखादी एमएटीच घ्या आपले आपण दोघं व्लॉग शूट करू एमएटीवर फायरिंग कसली कडक येईल एमएटी वाला एमएटी वाली नाही एमएटी वाला मग कडक रिॲक्शन पडते रिॲक्शन लय कडक पडतात काका अब्दुल अब्दुल देख रहा है गाइस अब्दुल कैसा अब्दुल था वो अब्दुल का बंगला हो भाई पिचकार आहे कोण आहे पिचकार आहे हो मी तू तर गाणं पण तयार केलं अब्दुल वर लगेच अब्दुल वर लगेच गाणं पण तयार केलं काय गाणं म्हणते अब्दुल बद्दल कोंबडी खाना बोलते गाडीतल्या रिॲक्शन बघा नाही ना ही कडक
रिॲक्शन बघा चौफुलेवाडीची. आईस्क्रीम तारखेला का? हो भाई, आता हे कमी टाकले काय एवढं दिवसभरात? नाही इथेच जायचं मग आपण. कधीतरी गेलं पाहिजे, दिवस गेलं पाहिजे. हा, तेच ते. हा, ती पण आहे ना, काय करणार माहिती का? कॅम्पिंग. नाही नाही. सो फायनली आता आलेलो आहे आपण डाळिंबपणात, आणि सो आपला व्लॉग इथंच एंड करून टाकतो. आता घरी जाऊन तरी एवढं काही करण्यात इंटरेस्ट नाही. जो आपला व्लॉग इथेच एंड करतो, आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. सो बाय अँड टेक केअर गाईज. चला आता डायरेक्ट घरी जातो. बाय गाईज.